हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक 10 इंचाची स्लीव्ज आणि 3 इंचाची स्लीव्ज म्हणजे शॉर्ट स्लीव्ज तर आज बघणार आहोत। तर मला भरपूर कमेंट येत होत्या की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बाही कटिंग दाखवत नाही। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बाही कटिंग वरती असणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कोणताही मुंडा मोजायची गरज नाही किंवा कोणताही आपल्याला आर्म होल मोजायची गरज नाही। तर एकदम सोप्या पद्धतीने फक्त आपण छातीचं माप घेऊन आपण जे स्लीव्ज आहे तर ते कट करणार आहोत। तर इथे बघू शकता की इथे मी छातीचं माप घेतलेलं आहे 9.5 इंच। तर या सुद्धा ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग आहे तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर आता मी हुकाच्या साइडने माप घेतलेलं आहे आणि आपलं माप जे आलेलं आहे तर ते 9.5 इंच आपल्याला आहे। तर 38 साइडच्या ज्या स्लीव्ज आहेत आपण इथं कट करून दाखवणार आहोत। तर फक्त 38च नाही तर तुम्ही या ट्रिकमुळे या पद्धतीमुळे तुम्ही कोणत्याही साइडच्या जे स्लीव्ज आहेत तर ते कट करू शकता। फक्त छातीचं माप घेऊन स्लीव्ज जे आहेत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की कशी आपण जी स्लीव्ज आहे तर ती कट करायची। तर आपल्याला कोणताही मुंडा वगैरे अजिबात मोजून घ्यायची गरज नाही, अगदी परफेक्ट आणि ॲक्युरेट आपली जी स्लीव्ज आहे होते। तर आता आपण इथं 38 साइज घेतलेला आहे ब्लाउज, कारण मी ज्या ब्लाउज तुम्हाला दाखवत आहे तर ते ब्लाउज जे आहे 38 साइजचं आहे। पण तुम्ही तुमच्या कोणत्याही साइजचं जे ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजवरून तुम्ही जी स्लीव्ज आहे बाही आहे तर ती कट करू शकता। तर इथे मी 38 साइज घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी मी इथं तुम्हाला दाखवणार आहे आपली एल्बो पर्यंतची स्लीव्ज म्हणजे कोपरापर्यंतची स्लीव्ज। तर हात उंची मी इथे घेतलेली आहे 10 + 1 इंच म्हणजे 11 इंच मी इथं जे आपली पूर्ण लेंथ आहे आपल्या स्लीव्जची तर ती घेतलेली आहे 11 इंच आणि हात रुंदीचं माप जे आहे मी घेतलेलं आहे 5.5 इंच। तर जितकं तुमचं एल्बो पर्यंतचे म्हणजे कोपऱ्यापर्यंतचे माप येतं हात रुंदीचं तर ते तुम्ही घेऊ शकता। तर मी ते 5.5 + 2 इंच घेतलेलं आहे हात रुंदीमध्ये। तर हात रुंदीमध्ये मी प्रत्येक वेळी 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करते। तर हे 5.5 + 2 इंच मी 7.5 इंच जे आहे बाही रुंदीचं जे माप आहे तर ते मी घेतलेलं आहे। तर ते या स्लीव्हचं जे माप आहे 11 आलं होतं। तर मी तुम्हाला 10 इंचाची स्लीव्ह दाखवते, कारण नॉर्मली आपल्याला जास्तीत जास्त 10 इंचाच्या स्लीव्ज आपल्याला रेडी करायला लागतात। आपल्याला ठराविक अशा असतात की त्यांना मोठ्या स्लीव्ज लागतात ज्या हायटेड असतात खूप। तर आता ही लेंथ मी हात उंचीची घेतलेली आहे 10 + 1 इंच 11 घेतलेले आहे। आता त्यानंतर आपण हात रुंदीचं माप असं मोजून घ्यायचं आहे। तर हात रुंदी मी घेतलेली आहे 5.5 इंच। तर 5.5 + 2 इंच आपण यामध्ये मार्जिन ॲड करून 7.5 इंच घेतलेलं आहे। आता राहते ते आपली हाताची घडी, तर ही एकदम महत्त्वाची असते आपल्याला हे माप जे असतं ते, कारण यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला बाही लावताना तक्रारी होतात। म्हणजे काय तर बाही जी आहे कमी जास्त होते, मुंड्याला व्यवस्थित बसत नाही किंवा बाहीचा शेप तरी बिघडतो। तर आता आपल्याला मुंडा मोजायची गरज नाही, आपल्याला डायरेक्ट काय करायचं हाताची जी घडीचं आपण माप टाकतो तर ते आपण मुंडा मोजण्याच्या ऐवजी आपण काय करायचं आहे छातीचं माप इथं टाकायचं आहे। तर आपली छाती आता किती आलेली आहे 9.5 इंच आपली आलेली आहे छातीचं माप। तर हुकाची साईड आहे आणि हुकाच्या साईडनंच आपण काय करायचं आहे छातीचं जे माप आहे तर ते मोजून घ्यायचं आहे। तर त्या हुकाच्या पहिल्या टोकापासून ते आपलं जे फिटिंग आहे आपलं स्लीव्हचं मुंड्याचं तर तिथं आपण इथं असं जे माप आहे तर ते मोजून घ्यायचं आहे। तर आपलं माप जे आलेलं आहे छातीचं 9.5 इंच। तर प्रॉपर 9.5 इंच आपण हे माप टाकू शकता किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही कमी जास्त करत असाल बाही जोडताना तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे फक्त ½ इंच आपण याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे। म्हणजे काय होतं एखाद्या वेळेस आपली जी बाही आहे तर ती जास्त होऊ शकते, म्हणजे 1 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा होऊ शकते, पण कमी अजिबात पडत नाही। तर एकदम हा परफेक्ट फॉर्म्युला आहे, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर आता मी ह्याचं जे कटिंग आहे तर तुम्हाला मी याच्यावरती करून दाखवते। तर त्याच्या हाताचे आपण घडीचं माप घेतलं होतं 9.5, तर तुम्ही 9.5 सुद्धा घेऊ शकता। तुमचं जर स्टिचिंग परफेक्ट असेल तर तुम्ही 9.5 इंच घेऊ शकता, किंवा तुम्ही अजून नवीनच असाल शिकत असाल किंवा बाही लावताना काही तक्रारी होत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच जे आहे माप त्याच्यामध्ये ॲड करून तर आपल्या हाताच्या घडीचं जे माप आहे तर ते आपण 10 इंच घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं पॅक बाजू आहे पेपरची मी पॅक बाजू घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती टाकलेलं आहे हात उंचीचं माप। तर हात उंची मी 11 घेतलेले आहे। तर आता तिथं परत एकदा बघू शकता तुम्ही आता हाताच्या घडीवरती आपण छातीचं माप जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे। तर परत मी तुम्हाला एकदा दाखवते की मी कसं माप घेतलं होतं। तर आता आपण सिंपल असं छातीचं माप घेतलेलं आहे 9.5 इंच। आता हे 9.5 इंच आपण हे माप घेतलेलं आहे आणि जसं की मी मगाशी म्हटलं की तुम्ही 9.5 इंच सुद्धा घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच सुद्धा मार्जिन जे आहे एक्स्ट्रा ठेवू शकता। जर तुम्हाला प्रत्येक वेळी बाही लावताना कमी जास्त होत असेल तर तुम्ही फक्त यामध्ये अर्धा इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे।
तर अर्धा इंचापेक्षा कमी पण नाही घ्यायचं किंवा जास्तही नाही घ्यायचं, परफेक्ट आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर खाली आपल्याला 3 इंच शेपसाठी घ्यायचं आहे। तर जो स्लीव्जला आपण आकार देतो, बाहीला आपण आकार देतो, तर त्याच्यासाठी आपण इथं शेपसाठी 3 इंच खाली घेतलेला आहे, बघू शकता। तर आता परत बघू शकता की आपण इथं घेतलेलं आहे हाताच्या घडीचं माप 10 इंच आडवा आपण घेतलेलं आहे। उंची आपण घेतलेली आहे 11 इंच, जे आपलं हात उंचीचं माप आहे। आता त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे 3 इंच शेपसाठी, जो आपण बाहीला आकार देतो, तर त्याच्यासाठी आपण इथं 3 इंच घेतलेलं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे की 2 इंच परत आपण इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे 2 इंचाची, जे आपण ब्लाउजला फिटिंगला काय करतो 2-2 इंचाचं मार्जिन देतो। तर यामध्ये काय करायचं आहे, बाहीला सुद्धा आपण 2 इंच इथं आतल्या साईडला घ्यायचं आहे। इथं मी जसं घेतलं आहे तसं तिथं बघू शकता की 3 इंच शेप दिल्यानंतर आपण असं आडवं परत इथं आपलं जे फिटिंगचं माप आहे 2 इंच तर ते दिलेलं आहे। आणि फिटिंगचं माप दिल्यानंतर आपण अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची, म्हणजे दोन्ही टोकं जे आहेत असे आपण इथं जोडून घ्यायचे आहेत। आता लास्टला आपण काय करायचं आहे, हात रुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर आता आपण हात रुंदी इथं घेतलेले आहे 7.5 इंच, तर 5.5 इंच आपली हात रुंदी होती, तर त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन जे आहे ऍड करून 7.5 इंच आपण इथं जे हात रुंदीचं माप आहे तर ते घेतलेलं आहे। आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपण असं जोडायचं आहे ते दोन्ही। तर हात रुंदीचं माप आणि आपलं जे छातीचं माप होतं तर ते असं जोडून घेतलेलं आहे आपण। आणि 38 साईजची जी आपली स्लीव्ज आहे तर ती आपण अशी कट करत आहोत। तर आता आपण देणार आहोत आपल्या बाहीला आकार, जो शेप आपण व्यवस्थित परफेक्ट जो शेप काढतो स्लीव्जला तर तो देणार आहोत। तर आता इथं मी 32 आणि 34 माप घेतलेलं आहे। तर आता 34च्या आत जितकं माप आपल्याला येतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, शेप आपल्याला जो बाहीचा आपण देतो तर त्याच्यासाठी आपण 3 डॉट काढतो। तर हे 3 डॉट जे आहेत तर ते 34 मापाला काय करायचं आहे 1.5 इंचाचे द्यायचे आहेत 3, जसं की इथं बघू शकता की इथे 1.5 आपल्याला द्यायचं आहे। 34 मापाच्या आजचं मी सांगत आहे किंवा 34 माप इथं 3 डॉट आपण 1.5 इंचाचे द्यायचे आहेत। पण आता आपलं हे माप काय आहे मोठं आहे, तर 38 साईज आहे, तर आपण देणार आहोत 2-2 इंचाचे। तर 36 आणि 38, 36च्या पुढे आपण काय करायचं आहे, बाहीला आपल्याला असं 2-2 इंचाचे जे डॉट आहेत तर ते 3 डॉट आपल्याला असे द्यायचे आहेत आपल्या बाहीला। तर हे बघू शकता की आपलं जे 2 इंचाची फिटिंगची साईड होती तर तिथून आपण 3 डॉट घेतलेले आहेत 2-2 इंचाचे। तर आता आपला जो पहिला डॉट आहे तर तो वरती आपण घ्यायचा आहे अर्धा इंच, वरच्या साईडला आपण वाढवून घ्यायचा आहे। आपला जो मधला डॉट आहे तर तो आपण वरती घ्यायचा आहे। आणि जो आपला तिसरा डॉट आहे तर तो खाली घ्यायचा आहे, जसं की ते बघू शकता मी कशा पद्धतीने। तर 3 डॉट जे आहेत तर त्यामध्ये मी मार्जिन ऍड करून घेतलेले आहेत। तर सुरुवातीचे 2 डॉट आहेत तर ते वरती घ्यायचे आहेत आणि आपला जो तिसरा डॉट आहे तर तो आपण खाली घ्यायचा आहे। तर आता आपण देणार आहोत आपल्या बाहीला परफेक्ट शेप। तर कोणतेही तुम्हाला अंदाजे शेप द्यायची गरज नाही। काय होतं अंदाजे आपण त्यावेळी शेप देतो बाहीला तर त्यावेळी काय होतं कुठं ना कुठं तर आपल्याला मिस्टेक होते आणि चुकतं। तर अशा टाइप तुम्ही काय करायचं आहे, बाहीला एकदम परफेक्टली शेप आहे बाहीचा तर तो द्यायचा आहे। तर अशा टाइप जर तुम्ही शेप दिला तर काय होतं की कुठेही फुगा येत नाही किंवा बाही खेचली जात नाही, किंवा बाही लावताना काय होतं की बऱ्याच वेळेला बाही जी आहे पुढच्या साईडला तर कमी होते किंवा बॅक साईडला तर कमी होते, तर तोही प्रॉब्लेम होत नाही। अगदी आपली परफेक्टली जी बाही आहे तर ती होते। तर आता एक जो आपण पॉईंट आहे तर तो असा मार्किंग करून घेतलेला आहे बाहीचा। तर आता दुसरा आपण करत आहोत, जसं की तुम्ही दाखवल्याप्रमाणे जो शेप आहे बाहीचा तर तो अशा टाइप द्यायचा आहे। आणि बघू शकता एकदम परफेक्ट आपली जी बाही आहे तर ती कटिंग होते। तर फ्रंटचा सुद्धा शेप आपल्याला येतो इथं आणि बॅकचा सुद्धा जो शेप आहे तो व्यवस्थित निघतो। तर आता सगळ्यात आधी आपण बॅकचा जो शेप आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जो आतला शेप दिसतोय तर तुम्ही तो पेपर कटिंग वरती सुद्धा करू शकता किंवा ज्यावेळी तुम्ही बाही जोडता ब्लाउजला तर त्यावेळी सुद्धा तुम्ही करू शकता। तर मला सोपं पडतं बाही जोडतानाच मी जो शेप आहे बाहीचा तर तो देत असतो फ्रंटचा। तर तुम्हाला कसं सोपं पडतं तसं तुम्ही करू शकता। तुम्ही पेपरवरती सुद्धा तो शेप जो आहे कट करू शकता किंवा बाही जोडताना सुद्धा तो शेप जो आहे तर तो कट करू शकता। तर यावरती सुद्धा मला कमेंट आल्या होत्या की तुम्ही बाही जोडताना शेप देता किंवा पेपर कटिंग वरती शेप देता। तर आता हे बघा आपलं फ्रंटची बाजू सुद्धा आपण जी जोडतो बाही फ्रंटला तर तो शेप सुद्धा मी असं कट करून घेतलेला आहे। बघा एकदम प्रॉपर आपली जी बाही आहे तर त्याची कट होते। तर आता ही जी बाही आहे आपण केलेली आहे 10 इंचाची कट। तर आता आपण 3 इंचाची बघणार आहोत की 3 इंचाची कशी आपण करायची, तर त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतात तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर आता ही एकदम प्रॉपर आपली जी बाही आहे तर ती 38 साईजला आपण तयार केलेली आहे। तर तुम्हीही करून बघा, कुठेही बाही जी आहे कमी जास्त होत नाही, एकदम परफेक्ट बसते।
तर आता आपण बघूयात आपली शॉर्ट स्लीव्ज म्हणजे 3 इंचाची बाही जी आहे आता आपण ती कटिंग करणार आहोत। तर सेम आपण आहे तसं तिथं जे आपलं माप आहे तर ते घ्यायचं आहे छातीचं, जसं आपण मगाशी घेतलं होतं हाताच्या घडीवरती 9.5 इंच। तर इथं सगळ्यात आधी मी मेजरमेंट इथं लिहून घेत आहे। तर हात उंची जी आहे मी 3 घेणार आहे, तर 3 + 1 मी मार्जिन ॲड करून 4 इंच मी तर घेतलेलं आहे। तर मला यावरती सुद्धा कमेंट येत होत्या की तुम्ही शॉर्ट स्लीव्ज दाखवा, शॉर्ट स्लीव्ज जोडताना आम्हाला काही चुका होतात, प्रॉब्लेम होतात, तर तेही तुम्ही आता बघू शकता। मी एकदम शॉर्ट स्लीव्ज 3 इंचाची तुम्हाला दाखवत आहे। तर 3 + 1 इंच आपण पूर्ण उंचीमध्ये घेतलेला आहे। आणि हात रुंदी जसं की आपण इथं वरच्या साईडला जे आहे एक्स्ट्रा असतं, तर मी इथं हात रुंदी जी आहे 6.5 + 2 इंच हात रुंदी मी घेतलेली आहे 38 साईजला। आणि आपलं जे हात रुंदीचं माप आहे मार्जिन ॲड करून 8.5 इंच जे आहे माप आपलं आलेलं आहे। तर आता सेम आपल्या हाताचे जे घडीचं माप आहे तर ते सेम येतं 9.5 इंच येतं। तर त्याच्यामध्ये आपण ½ इंच जे आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे मार्जिनसाठी। तर परत एकदा आपण इथं मोजून घेऊयात। आता परत एकदा तुम्ही बघू शकता मी शॉर्ट स्लीव्हसाठी परत तेच मी माप घेतलेलं आहे हाताच्या घडीचं। तर कुठेही मी यामध्ये मुंडा वगैरे अजिबात मोजलेला नाही, फक्त छातीच्या मापावरून आपण इथं जी बाही आहे तर ती कट करत आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण इथं हात उंचीचं माप टाकणार आहोत 4 इंच, कारण 3 इंचचे आपल्याला स्लीव्ज तयार करायचे आहे। तर 1 इंच आपण त्यामध्ये मार्जिन वाढवून घेतलेलं आहे 4 इंच। आता हाताची घडी जी आहे आपण टाकणार आहोत 10 इंच, तर 9.5 + आपण इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तर तुम्ही नाही वाढवलं तरी चालेल, कारण कुणाचं जर स्टिचिंग परफेक्ट असेल तर त्यांनी 9.5 घेऊ शकता। तर मी 9.5 + त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून जे आहे हाताच्या घडीचं मी 10 इंच जे माप आहे तर ते घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे शेपसाठी आपण मगाशी 3 इंच माप घेतलं होतं मोठ्या बाहीसाठी म्हणजे 10 इंच बाहीसाठी शेपसाठी 3 इंच घेतलं होतं, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 2.5 इंच माप घ्यायचं आहे, 3 इंच नाही घ्यायचं। जर आपण 3 इंच घेतलो तर काय होतं की आपली जी काखेतली जी पट्टी आहे तर ती खूप कमी येते आणि ते आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं। तर त्याच्यामुळे तर आपण काय करायचं आहे, शेपसाठी आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचं आहे। तर हा सुद्धा एक भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे की किती माप घ्यायचं काय घ्यायचं, तर ते सुद्धा एकेकांना समजत नाही। तर आता 10 इंच बाहीसाठी आपण 3 इंच शेपसाठी घेतलं होतं, तर आता 3 इंच बाहीसाठी आपण काय करायचं आहे, इथं शेपसाठी 2.5 इंच माप जे आहे खाली घेतलेलं आहे मी। तर बाहीचा आकार जो आहे शेप जो आहे तो देण्यासाठी मी इथं 2.5 इंच घेतलेला आहे। मोठ्या बाहीसाठी आपण 3 इंच घ्यायचं। आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आतल्या साईडला आपण फिटिंगसाठी 2 इंच दिलेला आहे, तर हे 2.5 मी घेतलेला आहे शेपसाठी। आता फिटिंगसाठी मी इथं 2 इंच इथं बघू शकता। तर फिटिंगसाठी मी असं 2 इंच आतमध्ये घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर आपण दोन्ही जे आपले पॉइंट आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत बाहीचे। तर हे बघा असं दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे। आता आपल्याला हात रुंदीचं माप टाकायचं आहे, तर आपली हात रुंदी किती आहे 8.5 इंच आलेली आहे। तर आता आपण इथं सगळ्यात खाली हात रुंदीचं जे माप आहे तर ते टाकायचं आहे। आता दाखवल्याप्रमाणे आपण असं जे माप आहे तर ते जोडून घ्यायचं। आता परत याला आपण काय करायचं की 2-2 इंचाचे 3 डॉट द्यायचे आहेत याला। आपण मगाशी कसं 10 इंचाची स्लीव्ज काढताना दिलं होतं, तर तसंच आपण ह्याच्यामध्ये सुद्धा बाहीमध्ये सुद्धा काय करायचं आहे 2-2 इंचाचे 3 डॉट द्यायचे आहेत, कारण आपण हे सुद्धा माप जे आहे आपलं मोठं आहे 38 साईजचं आपण इथं तयार करत आहोत। जर तुम्ही 34 किंवा 32 कराल तर त्यावेळी तुम्ही 1.5 इंचाचे डॉट जे आहेत ते देऊ शकता। तर आता जसं की मी मगाशी केलं होतं 2 डॉट जे आहेत मी वरती घेतले होते आणि जो आपला तिसरा डॉट आहे तर मी तो खाली घेतलेला आहे, इथं बघू शकता। आणि दाखवल्याप्रमाणे जसा मी तो शेप देत आहे त्या टाईप तुम्ही ते शेप द्यायचा आहे। म्हणजे सगळ्यात आधी मी बॉटमला शेप दिलेला आहे, त्याच्यानंतर सेंटरला आणि सेंटर पासून वरच्या साईडला आपण असा हा आपला जो स्लीवचा आकार आहे तर तो द्यायचा आहे। तर हे बघा अगदी प्रॉपर आपले जे दोन्ही शेप आहेत तर ते असे व्यवस्थित ड्राफ्टिंग होतात। तर आता सगळ्यात आधी आपण वरचा शेप इथं कट करून घ्यायचा आहे। तर बघा एकदम शॉर्ट स्लीव जी आहे आपण ही सुद्धा अशी कट केलेली आहे। तर या टाइप तुम्ही कोणत्याही साइजच्या ज्या स्लीव्ज आहेत तर त्या कट करू शकता।
तर एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे। अगदी छातीच्या मापावरून बाही कशी कट करायची तर ते सांगितलेलं आहे। कोणताही आपल्याला मुंडा मोजायची गरज नाही, कोणतंही आपल्याला मुंड्याचं माप घ्यायची गरज नाही। एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बाहीचं कटिंग कसं करायचं तर ते सांगितलेलं आहे। तर तुम्ही या ट्रिकमुळे कोणत्याही साईजची बाही जी आहे तर ती कट करू शकता, म्हणजे 32 असो, 34 असो, 36 असो, तर कोणत्याही साईजचं तुम्ही अगदी सिंपल पद्धतीने बाही जी आहे कट करू शकता, ते सुद्धा अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन। तर या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करा। आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।